नमस्कार, मी केदार भागवत आणि आज मी डिस्कस करणार आहे कॉर्ड्सचे दोन अगदी इम्पॉर्टंट प्रकार जे आहेत मेजर कॉर्ड्स आणि मायनर कॉर्ड्स। आता मेजर कॉर्ड म्हणजे काय तर सा, शुद्ध ग आणि प हे तीन स्वर जेव्हा आपण एकत्र वाजवतो तेव्हा त्याला मेजर कॉर्ड असं म्हणतात। आणि मायनर कॉर्ड म्हणजे काय तर मायनर कॉर्ड मध्ये आपण सा, कोमल ग आणि प हे तीन स्वर एकत्र वाजवतो। मेजर स्केल मधली जेव्हा आपण फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ नोट एकत्र वाजवतो तेव्हा मेजर कॉर्ड बनते। आणि मायनर स्केल मधली मग ते कोणतेही मायनर स्केल का असेना, नॅचरल मायनर स्केल, हार्मोनिक मायनर स्केल किंवा मेलोडिक मायनर स्केल याच्यामधली जेव्हा फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ नोट आपण एकत्र वाजवतो तेव्हा आपल्याला मायनर कॉर्ड मिळते। स्टार्ट करूयात सी मेजर कॉर्ड पासून। सी मेजर कॉर्डच्या नोट्स असतात सी, ई आणि जी आणि सी मायनर कॉर्डच्या नोट्स असतात सी, ई फ्लॅट आणि जी। तसंच डी मेजर कॉर्डच्या नोट्स असतात डी, एफ शार्प, ए आणि डी मायनर कॉर्डच्या नोट्स डी, एफ, ए। ई मेजर कॉर्ड ई, जी शार्प, बी, ई मायनर कॉर्ड ई, जी, बी। एफ मेजर कॉर्ड एफ, ए, सी, एफ मायनर कॉर्ड एफ, ए फ्लॅट, सी। जी मेजर कॉर्ड जी, बी, डी, जी मायनर कॉर्ड जी, बी फ्लॅट, डी। ए मेजर कॉर्ड ए, सी शार्प, ई आणि ए मायनर कॉर्ड ए, सी, ई। बी मेजर कॉर्ड बी, डी शार्प, एफ शार्प आणि बी मायनर कॉर्ड बी, डी आणि एफ शार्प। आता पाहूयात काळी एक ची मेजर कॉर्ड जर आपल्याला वाजवायची असेल तर त्याच्या काय नोट्स असतात ते। काळी एकला जर आपण सी शार्प म्हणलं तर सी शार्प मेजर कॉर्डच्या नोट्स असतात सी शार्प, ई शार्प आणि जी शार्प। आणि सी शार्प मायनर कॉर्डच्या नोट्स असतात सी शार्प, ई आणि जी शार्प। जर ह्याच काळी एकला आपण डी फ्लॅट म्हणलं तर डी फ्लॅट मेजर कॉर्डच्या नोट्स असतात डी फ्लॅट, एफ आणि ए फ्लॅट। आणि डी फ्लॅट मायनर कॉर्डच्या नोट्स असतात डी फ्लॅट, एफ फ्लॅट आणि ए फ्लॅट। आता पाहूयात काळी दोनच्या कॉर्ड्स। काळी दोनला जर आपण डी शार्प म्हणलं तर डी शार्प मेजर कॉर्डच्या नोट्स असतात डी शार्प, एफ डबल शार्प आणि ए शार्प। आणि डी शार्प मायनर कॉर्डच्या नोट्स असतात डी शार्प, एफ शार्प आणि ए शार्प। आता ह्याच काळी दोनला जर आपण ई फ्लॅट म्हणलं तर ई फ्लॅट मेजर कॉर्डच्या नोट्स असतात ई फ्लॅट, जी आणि बी फ्लॅट। आणि ई फ्लॅट मायनर कॉर्डच्या नोट्स असतात ई फ्लॅट, जी फ्लॅट आणि बी फ्लॅट। आता पाहूयात काळी तीनच्या कॉर्ड्स। काळी तीन या कीला जर आपण एफ शार्प म्हणलं तर एफ शार्प मेजर कॉर्डच्या नोट्स असतात एफ शार्प, ए शार्प, सी शार्प। आणि एफ शार्प मायनर कॉर्डच्या नोट्स असतात एफ शार्प, ए आणि सी शार्प। आणि काळी तीनला जर आपण जी फ्लॅट म्हणलं तर जी फ्लॅट मेजर कॉर्डच्या नोट्स असतात जी फ्लॅट, बी फ्लॅट आणि डी फ्लॅट। आणि जी फ्लॅट मायनर कॉर्डच्या नोट्स असतात जी फ्लॅट, बी डबल फ्लॅट आणि डी फ्लॅट। आता वळूयात काळी चार कडे। जर काळी चारला आपण जी शार्प म्हणलं तर जी शार्प मेजर कॉर्डच्या नोट्स असतात जी शार्प, बी शार्प आणि डी शार्प। आणि जी शार्प मायनर कॉर्डच्या नोट्स असतात जी शार्प, बी आणि डी शार्प। आता याच काळी चारला जर आपण ए फ्लॅट म्हणलं तर ए फ्लॅट मेजर कॉर्डच्या नोट्स असतात ए फ्लॅट, सी आणि ई फ्लॅट। आणि ए फ्लॅट मायनर कॉर्डच्या नोट्स असतात ए फ्लॅट, सी फ्लॅट आणि ई फ्लॅट। आता पाहूयात काळी पाचच्या कॉर्ड्स। काळी पाचला जर आपण ए शार्प म्हणलं तर ए शार्प मेजर कॉर्डच्या नोट्स असतात ए शार्प, सी डबल शार्प आणि ई शार्प। आणि ए शार्प मायनर कॉर्डच्या नोट्स असतात ए शार्प, सी शार्प आणि ई शार्प। आता काळी पाचला आपण म्हणायचे बी फ्लॅट। बी फ्लॅट मेजर कॉर्डच्या नोट्स असतात बी फ्लॅट, डी आणि एफ। आणि बी फ्लॅट मायनर कॉर्डच्या नोट्स असतात बी फ्लॅट, डी फ्लॅट आणि एफ। सो ह्या होत्या प्रत्येक कीच्या मेजर आणि मायनर कॉर्ड्स। आणि मेजर आणि मायनर कॉर्ड्स मधला एक महत्वाचा डिफरन्स तुमच्या असं लक्षात आला असेल की मेजर कॉर्ड मधली जी मिडल नोट असते ती जर आपण एका सेमीटोननी कमी केली तर आपल्याला मायनर कॉर्ड मधली मिडल नोट मिळते। सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि आय होप की मेजर आणि मायनर कॉर्ड्सच्या काय नोट्स असतात आणि त्यांची काय करेक्ट स्पेलिंग्स असतात हे तुम्हाला या व्हिडिओतनं अगदी व्यवस्थित क्लिअर झालं असेल।